या तारखेला होणार आहे। या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना सुख समाधान शांती मिळावा हा त्या ठिकाणी आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व कमिटीचे सदस्य हे सर्वांना आवाहन करतात की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की केदार जगद्गुरू हे 12 ज्योतिर्लिंगाचं एक स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाला सर्वांना जाऊन दर्शन घेणं हे शक्य नाही आहे। आणि म्हणूनच आमच्या या कमिटीनं या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या सांगली या गणेशच्या नगरीमध्ये या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पंचपीठाधीश्वरामध्ये असणारे जे केदार जगद्गुरू आहे यांचं दर्शन आशीर्वचन मिळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि दुसरा उद्देश जो आहे तो म्हणजे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जे आपल्याला 16 संस्कार पाहायला मिळतात त्या 16 संस्कारामध्ये जो तुम्हाला संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे असा जो शिवदीक्षावधी संस्कार आणि अय्याचार हा संस्कार फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे की 2024 या सालामध्ये हा संस्कार आम्ही तरुण महाराष्ट्रामध्येच घेतला होता। त्यावेळी कमीत कमी 1350 ते 1400 वीरशैव लिंगायत बांधवांनी हा संस्कार मध्ये भाग घेऊन तो संस्कार घेतलेला होता। तर यावेळीचा आमचा संकल्प आहे की हा संस्कार म्हणजे वीरशैव लिंगायत बांधवांनी एक 2500 लोक या ठिकाणी भाग घेऊन हा संस्कार घेतील। कारण हा संस्कार एका दृष्टीनं जाती संस्कार देखील मानला जातो आणि ह्या संस्कारामुळेच आपल्याला शिवपूजा करण्याचा अधिकार मिळत असतो। पण हा कार्यक्रम देखील त्या फार मोठा त्यामध्ये विशेष असं मस्त भाग घेत आहे। आणि सर्वात म्हणजे आडवी पालखी हे तुम्हाला कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही असे एकमेव वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपल्या जगद्गुरूनं आडव्या पालखीमध्ये उत्सव करण्याचा जो तुम्हाला एक आगळा वेगळा तुम्हाला एक प्रथा आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ते देखील आपण सर्वांनी पाहून त्याचं देखील तुम्हाला त्यामध्ये आपण आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं। तर या जून 8 ते 14 या मलमासामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुणवाडा स्टेडियम या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर होऊन आपण सर्वांनी सहकार्य करावा ही सर्वांची इच्छा।